आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. निपाणी तालुक्यासह डोंगर भागात हरित क्रांती व्हावी यासाठी पाणी पुरवठा, गंगा कल्याण यासह विविध पाणी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे. वीज व पाणी हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे समजून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, रस्त्यापर्यंत वीज पुरवठा करण्याबरोबरच तालुक्याला वरदान असलेल्या वेदगंगा व दूधगंगा नदी माध्यमातून गंगा कल्याण व पाणी योजना राबवल्या. या पाणी योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी आपला आर्थिक विकास साधला आहे. बोरगाववाडीमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलज्योती गंगा कल्याण योजना हाती घेऊन ती पूर्ण केली. ही पाणी योजना येथील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. आज बोरगाववाडी येथे जलज्योती गंगा कल्याण पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, सन 2004 पासून बोरगाववाडी गाव ही आमच्या सोबत आहे. भाजीपाला प्रमुख व्यवसाय असणाऱ्या या गावासाठी आमदार शशिकला जोल्ले व आपण अनेक योजना हाती घेतल्या आहेत. येथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून आंतरपिकाकडे अधिक लक्ष द्यावे. हलसिद्धनाथ कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. गावच्या विकासात आपण राजकारण न करता बोरगाववाडीचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आपण केला असून यापुढेही विकासासाठी नेहमीच आपले सहकार्य असेल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. बोरगाववाडी येथील 30 एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी जलनयन नीरावरी योजनेतून पाणी योजनेसाठी 70 लाख अनुदान मंजूर केले आणि आज हे काम पूर्णत्वास आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही महत्वाकांक्षी योजना राबवली. या अनुषंगाने आपण शेंडूर, गोंदू, कॉफी, बुदलमुख, यरनाळ व डोंगराळ या भागात ही योजना राबवली. पाणंद रस्ते, पाणीपुरवठा योजना, शासनाच्या विविध योजनेतून त्यांना बी बियाणे अवजारे वितरण केले आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकासात नेहमीच आमचे सहकार्य असणार असल्याचे शेवटी आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. कार्यक्रमास हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष MP पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील यांच्यासह सर्व संचालक तसेच वीरेश्वर बँकेचे चेअरमन अप्पासाहेब जोल्ले, गंगा कल्याण योजनेतील लाभार्थी राजू भदरगडे, बसप्पा भदरगडे, गंगाधर खोत, नरसू खोत, तायगोंडा खोत, राजाराम खोत, नायकू भदरगडे, पिंटू केपाटे, सचिन केपाटे, धोंडीबा केपाटे, बाबू खोत, सुधाकर खोत, राजू खोत, इरगोंडा खोत, नायकू खोत, राजू नागराळे, बाळू खामकर यांच्यासह सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.